मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध होत आहे। आज गोंदिया शहरातील मनोहर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे मूक निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी मालवण येथील पुतळा कोसळला या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला, तर त्याच्यापेक्षा चांगला पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावा अशी विनंती यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली। आपणास माहिती आहे की प्रसार माध्यमांच्या माध्यमाने आपण बघितलंच असेल की मालवणमध्ये आमचे आदरणीय आमचे दैवत राजे शिवाजी महाराज यांचा पुतळा तिथनं पडला आणि ते त्याचे तुकडे तुकडे झाले। याच्या निषेधार्थ आम्ही इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करीत आहोत की तो पुतळा जो पडला आहे त्याला ताबडतोब दुसरा पुतळा बनवून तिथे पुतळा बनवा आणि ज्यांनी तो पुतळा बनवला कारवाई करण्यात यावी ही आम्ही सगळ्या महिला राष्ट्रवादीच्या महिलांकडून आवेदन करतो की त्यांना उचित कारवाई करण्यात यावी। आपल्याला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये मालवणमध्ये जे आमचे राजे आहे त्यांचे पुतळे जे पडले आणि जे दुर्घटना झाली त्याचा आम्ही निषेध करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत इकडे आम्ही जमा झालेलो आहे। कारण आम्ही प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय राजेंद्र जैन साहेब यांचे विचाराशी चालणारे आहे, अजित पवार साहेबांचे विचाराशी चालणारे लोक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि यांचे पुतळा पडणे हे आमच्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे आणि कदाचित चूक कुणाचीही असेल पण आम्ही सुद्धा राजेंची माफी मागतो आणि जे कंत्राटदारांनी हे काम केलं ज्यांची पण चूक आहे त्यांच्यावर उचित कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सरकार, आमचे नेते यांच्याकडून मालवणमध्ये याच्यापेक्षाही दिव्य, भव्य आणि सुंदर पुतळा तिकडे बनवण्यात यावे या विनंतीकरिता हे आपले भावना व्यक्त करण्याकरिता आम्ही पूर्ण राष्ट्रवादीचे लोक इथे जमा झालेलो आहोत आणि याच्यानंतर या सर्व जे बाबी आहे यांच्यावर उचित कारवाई झाली पाहिजे म्हणून सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्व लोक हे कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन उचित कारवाईसाठी विनंती करणार आहेत। मागणी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे अपघात झालं ही फार दुर्दैवी आणि फार दुःखाची बाब आहे आणि या पुतळ्याला जो धोका झाला त्याची तपासणी करून दोषी लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी।